स्टे मिळण्याचा अर्ज किंवा तात्पुरता मनाई मिळण्याचा अर्ज, ज्याला टेम्पररी इंजंक्शन ॲप्लिकेशन म्हणतो आपण, तर तो अर्ज जो आहे तो दाव्यामध्ये कोणत्या स्टेजला देता येतो आणि तो अर्ज देण्यासाठी काही स्पेसिफिक स्टेज आहे का कधीही तो अर्ज देता येतो आणि मध्ये आधी दिलेला जो अर्ज असतो दावा चालू असताना तर तो कायद्याने चालू शकतो का, त्याला कोणती बाधा आहे का, या अनुषंगानं आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की जेव्हा दिवाणी स्वरूपाचे दावे दाखल केले जातात त्या दिवाणी स्वरूपाचे दावे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसं की कायमस्वरूपी मनाईचे दावे असतात, मालकी हक्काच्या डिक्लरेशनचे ठराव होऊन मिळण्यासाठीचे दावे असतात, त्यासोबतच वाटपाचे दावे असतात, एखादा करार असतो त्या कराराच्या अनुषंगाने दावे असतात, करारपूर्तीचे असतात आणि बऱ्याच वेळा अशा प्रकारचे दावे दाखल करत असताना त्या दाव्यासोबत आपण टेम्पररी इंजंक्शन ॲप्लिकेशन जे आहे ते दाखल करतो दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 39 रूल 1-2 प्रमाणे. आणि जर का एखादा आदेश आपण रद्द ठरवून मागत असलो, उदाहरणार्थ महसूलचे आदेश असतील किंवा अपिलामध्ये काही जे प्रथम कोर्ट आहे द्वितीय कोर्ट आहे त्यांचे आदेश जेव्हा आपण रद्द ठरवून मागतो त्यावेळी त्या अपिलासोबत स्थगिती अर्ज स्टे अर्ज दिला जातो. तर हे जे तात्पुरत्या स्वरूपाचे मनाई मिळण्यासाठीचे जे अर्ज आहेत ते अर्ज असतील किंवा स्टेचे अर्ज असतील तर हे त्या दाव्यासोबतच किंवा त्या अपिलासोबतच दाखल करावे लागतात का, आणि दावा दाखल केल्यानंतर किंवा अपील दाखल केल्यानंतर पुन्हा ते अर्ज दाखल करता येतात का, ज्याला इंट्रीम ॲप्लिकेशन असं सुद्धा म्हटलं जातं. तर कायद्यामध्ये अशा प्रकारचे अर्ज दाखल जे आहेत ते दावा दाखल करतानाच केले पाहिजेत किंवा अपील दाखल करतानाच केले पाहिजेत असं कोणतंही बंधन नाही. आपण उदाहरणासाठी घेऊया की सुरुवातीला एका व्यक्तीने मी या मिळकतीचा मालक आहे आणि माझ्या मिळकतीला प्रतिवादी हे हरकत अडथळा करतायत, ते कब्जामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत, अशा स्वरूपाचा दावा दाखल केला आणि तो दावा दाखल करत असताना त्यामध्ये कोणतंही इंट्रीम ॲप्लिकेशन दाखल केलेलं नाही. त्यांनी फक्त प्लेन दावा दाखल केलेला आहे. तर त्या दाव्याचं समन्स प्रतिवादीला जाईल, ते हजर होतील, म्हणणं दिलं जाईल, त्यानंतर मेहरबान कोर्ट मुद्दे काढतील, त्यानंतर केस सुनावणीला नेमली जाईल, दोन्ही पक्ष आपापले पुरावे देतील, साक्षी होतील, जबाब होतील, कागदोपत्री पुरावे दाखल होतील आणि त्यानंतर युक्तिवाद होऊन केसचा निर्णय होईल. परंतु दावा दाखल केल्यानंतर जर का प्रतिवादी एखादं गैरकृत्य करत असेल, प्रतिवादीचं जे ऑब्स्ट्रक्शन आहे, हरकत आहे ती वाढली असेल, प्रतिवादी त्या आपल्या मिळकतीमध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असेल, त्या ठिकाणी घुसून जर का काही बांधकाम करण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये दावा दाखल केल्यानंतर सुद्धा आपल्याला अशा प्रकारचा तात्पुरती मनाई मिळण्यासाठीचा अर्ज दाखल करता येतो. आणि जर का एखादा आदेश असेल, तो आदेश रद्द होऊन मिळण्यासाठीचा एखादा आपण दावा दाखल केला आणि त्याच्यामध्ये आपण इंट्रीम ॲप्लिकेशन दिलंच नाही की त्याचं एक्झिक्युशन करू नये, कारण दावा दाखल करताना प्रतिवादीने एक्झिक्युशनच्या म्हणजे अंमलबजावणीच्या हालचाली सुरू केलेल्या नव्हत्या, परंतु दावा दाखल केल्यानंतर त्यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी हालचाली सुरू केल्या, तर नंतर सुद्धा आपण जे आहे ते स्थगिती मिळण्यासाठीचा अर्ज दाखल करू शकतो, ज्याला आपण स्टे ॲप्लिकेशन असं म्हणतो. म्हणजे तात्पर्य असं आहे की आपण हे जे इंट्रीम ॲप्लिकेशन्स असतात तात्पुरत्या स्वरूपाची मनाई मिळण्यासाठीचे, म्हणजे माझ्या कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा करू नये, बांधकाम करू नये, मिळकतीची विक्री करू नये, विल्हेवाट करू नये किंवा एखाद्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थगिती मिळावी, हे जे इंट्रीम ॲप्लिकेशन्स आहेत ते अगदी दावा दाखल केल्यानंतर आणि किंवा अपील दाखल केल्यानंतर सुद्धा पुन्हा सुद्धा जे आहे ते दाखल करता येतात. ते अमुकच स्टेजला दाखल केले पाहिजे असं कोणतंही बंधन नसतं. तर ज्यावेळी त्या अर्जाच्या अनुषंगानं कारण घडेल, काही गैरकृत्य सुरू होईल, त्यावेळी जे आहे सुद्धा आपण अशा प्रकारचे इंट्रीम ॲप्लिकेशन जे आहेत ते दाखल करू शकतो. माहिती आपल्याला समजली असेल, आवडली असेल आणि आपण जर अद्याप कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर या व्हिडिओला कोर्ट कचेरीच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल, अद्याप जर आपण आमच्या कोर्ट कचेरी फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला प्रोफाईलला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा,
म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि याचा फायदा इतरांना सुद्धा होईल. धन्यवाद.